नमस्कार. आपण पाहत आहात युवा जनमत. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. नीरा नदीवरून मोटारीद्वारे पाणी उपसा करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या थकीत पाणीपट्टी नोटिसांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात या नोटिसा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश्य परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत पाणीपट्टी वसुलीसाठी नोटिसा देणे हे अन्यायकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. यासोबतच थकीत पाणीपट्टी माफ करावी किंवा मोठ्या प्रमाणात सवलत द्यावी. भविष्यात आकारणी करताना शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घ्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या मोटारींवर मीटर बसवू नये आणि 7/12 उतार्यावर बोजा चढवू नये अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच वसुली पथक थांबवावे आणि शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करू नयेत अशीही स्पष्ट भूमिका संघटनेने घेतली आहे. या मागण्यांकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यांनी आकारलेला जो शेतीचा पाणीपट्ट्याचा जो दर आहे तो आम्हा शेतकऱ्यांना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अजिबात मान्य नाही. 2 एकर शेतीला जर 2 वर्षात 1.5 लाख 2 लाख पाणपट्टी येत असेल तर एका पाण्याला जवळजवळ एका महिन्याला जर पाणी धरलं तर एका पाण्याला जवळजवळ 10,000च्या आसपास पाणपट्टी पडते. बिस्लरीच्या पाण्याचा सुद्धा रेट एवढा नाही. एवढा तुम्ही आम्हाला पाणी स्वच्छ देता का असा विषय होऊन बसला शेतीला. एक तर त्या नीरा नदीच्या पात्रात नीरा पॉलिकेमचं केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं. ते जनावरांसाठी सुद्धा अयोग्य आहे आणि शेतीसाठी सुद्धा अयोग्य आहे. त्याचबरोबर ज्या पाणी वापर संस्था आहेत त्या पाणी वापर संस्थेचं पाणी वेस्टेज झालेलं पाणी त्या नीरा नदीच्या पात्रात जाऊन साठतं. हा तर खरा अधिकार पाणी वापर संस्थेचा होता. पण या पाणी वापर संस्थेच्या पाणपट्टीवरती खरं तर हे इरिगेशन डाला मारायला लागलेले. हा पाणी वापर संस्थेचा सगळ्यात मोठा तोटा आहे. पण आमच्यातल्या प्रमुख मागण्या आहेत. शेतीसाठी लागणारे जे मीटर आहेत ते आम्ही बसवणार नाहीत आणि मीटर आम्हाला मान्य पण नाहीत. कारण मीटर अवाच्या सव्वा फिरतात. शेतीला पाणी देताना त्याची जी पाणपट्टी येते ती सुद्धा अवाची सव्वा येते. तुम्ही जर पाणपट्टी भरली नाही म्हणून शेतकऱ्यांच्या 7/12वरती बोजा चढवण्याचा प्रयत्न करसाल किंवा शेतकऱ्याला नाहक त्रास द्यायचा प्रयत्न करसाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हे कदापि मान्य करणार नाही. जाचक वसुली तुम्हाला थांबवावी लागेल. वसुली पथक थांबवावं लागेल. या दरम्यान वसुली दरम्यान जर काही शेतकऱ्यांचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचा इरिगेशनचा जर संघर्ष झाला तर याला जबाबदार सर्वस्वी इरिगेशन खातं आणि प्रशासन राहील. याची नोंद प्रशासनाने घ्यावी. जे या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. गेले एक 8-10 दिवस जे शेतकऱ्यांना इरिगेशन मार्फत नोटिसा देण्यात आल्या त्या अनुषंगाने परवा आम्ही साखरवाडीत मीटिंग एक शेतकऱ्यांची बोलवली होती. आज शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे. जी कर्जमाफी झाली त्यात सुद्धा सर्वसामान्य शेतकरी बसू शकत नाही. आज दुष्काळी परिस्थिती, पावसाची परिस्थिती बघता शेतकरी चारी बाजूने भरडला गेलेला आहे. शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. आवाच्या सव्वा जर तुम्ही नोटिसा पाठवल्या इरिगेशननी तर हे कदापि आम्हाला मान्य नाही. जलसिंचन उपसा करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना आवाच्या सव्वा तुम्ही नोटिसा पाठवल्यात त्या शेतकऱ्यांनी संघटित होणं काळाची गरज आहे. आज ह्यांच्या मनाला वाटेल असे हे जर आपल्याला नोटिसा देऊन आपल्यावर जर पैसे काढत असतील, आज 1 एकरवाल्याला जर 60,000 1 लाख रुपये जर आले तर कुठनं आपण शेतकरी भरणार. आज शेट्टी साहेबांचं आमचं फोनवरून दूरध्वनी झाला. साहेबांनी तर मागे इशारा दिलाय कुठलीही गाडी जर वसुलीला आली तर आम्ही ती गाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना पेटवल्याशिवाय कुठलीही वसुली असू दे, मग ती फायनान्सची असू दे, कर्जाची असू दे किंवा इरिगेशनची असू दे, आम्ही गाडी पेटवल्याशिवाय गप्प बसणार नाही. हा मी स्वाभिमानी इशारा देतो. जय जवान जय किसान. मी एक शेतकरी आहे. माझं नीरा नदीवर पाण्याचा उपसा आहे. तर मागच्या 2-3 वर्षापूर्वी इरिगेशन खात्याने आमच्याकडून 3-3 हजार रुपये वसुली केली होती. पण आत्ता 2 वर्ष इलेक्शनच्या काळात त्यांनी काही वसुल्या केल्या नाही. आत्ता आम्हाला जवळजवळ एक 60,000, कुणाला 80,000, कुणाला 1 लाख अशा वसुल्या आल्यात. 2-2, 3-3 एकर क्षेत्राला जर एवढ्या वसुल्या आल्या तर शेतकऱ्यांनी एवढे पैसे भरायचे कुठनं. ते झालं की परत ह्यांचं लाईटचा विषय येणार. लाईटचे पैसे भरायचे. शेतकऱ्यांनी जगायचं कसं. हे जर असं चालत राहिलं तर शेतकरी संपुष्टात येईल.
एवढंच सांगतो. आणि याच्या मागे शेतकऱ्यांच्या मागे सर्व शेतकरी संघटना उभी आहे. शेतकरी संघटना आम्हाला याच्यातून न्याय मिळवून देईल एवढंच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी जो काही निर्णय घेतला आहे, जे काही निवेदन दिलं आहे ते अगदी योग्य आहे. शेतकरी अडचणीत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि अधिकाऱ्यांनीही तगदी लावून या ठिकाणी वसुली करू नये, शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढू नये, हे अन्यायकारक आहे. आणि या गोष्टीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फलटण तालुक्याच्या वतीनं समर्थन देतात.